दादासाहेब फाळकेंच्या नावावर भरपूर सारे असे NGOs आहेत, तर तुम्हाला किती NGOs असे माहिती आहे जे हे कार्यरत आहेत आता सध्याच्या वेळेला आणि पुरस्कार जाहीर करतात? मला माहिती असेल की 7 ते 8 NGOs आहेत की ते अजूनही असे पुरस्कार करतात, NGOsच्या नावाने करतात. आणि ते कुठेतरी मला वाटतं फाळके, दादासाहेब फाळके हे नाव कॉमन असतं, मग त्यांच्या NGOचं नाव पुढे पुढे मागे असतं, एवढाच फरक असतो. आणि मग त्यांचं कसं बजेट, प्रत्येक NGOचं बजेट कसं असतं त्याप्रमाणे प्रोग्राम त्या त्या ठिकाणी होतो. समजा मोठं बजेट असेल तर 5 स्टारला होतो, मध्यम असेल तर छोटा मध्यम हॉलला होतो, आणि छोटा असेल तर छोट्या हॉलला होतो. सो ते त्यांचंच प्रमाणे होतं. पण ते कुठेतरी मला नाही, मी आता जाणं बंद केलं. पण शेवटी कुठेतरी हे त्यांची किंमत, मी म्हटलं ना की ते खेळणे विकत होता, सांगितलं छोटा मुलगा की 4 आणे फाळके 4 आणे, फाळके 4 आणे. तर मी उलटा म्हणतो की या NGOs लोकांनी आमच्या आजोबांची किंमत 4 आणे केली, असं कुठेतरी मला वाटतं. तर ते खंत आहे की ते कुठेतरी मग सरकारने या NGOs आपण दबाव आणावा, काही त्याने त्यांचं स्टॉप व्हायला पाहिजे. कुठे एक सरकारचं जे आहे अवॉर्ड सेंट्रल केंद्र सरकारचं की जे त्यांनी 100 वर्ष झाल्याच्या जेव्हा ते सुरू केलं 69ला, 100 वर्ष झाली त्यांच्या जन्माला, तेव्हा त्यांनी सुरू केलं. तर ते एक आहे, ते खूप आहे ना, तेच महत्वाचं आहे. ते लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आहे. तर ते कुठेतरी मग दुसरे अवॉर्ड कशाला पाहिजे असं माझं म्हणणं. पण आता ह्याच्या पुढे पण जे काही अवॉर्ड फंक्शन्स होते आणि तुम्हाला ज्युरी म्हणून तिथे सिलेक्ट केलं जाईल आणि त्यावेळेला तुम्हाला माहितीही नसेल किंवा माहिती जरी दिली असेल तरी तुम्ही त्याच्यावरती काय प्रतिक्रिया कराल? पुढचं तुमचं काय ऍक्शन असेल? तुम्हाला तिथे इन्व्हाइट करतील ज्युरी म्हणून? नाही, पण मी आता मला मध्ये असं एका यांनी मला इन्व्हाइट केलेलं की ज्यांच्या अगेन्स्ट FIR आहेत ऑलरेडी. त्यांना मी सांगितलं की मी आता कुठल्याच अवॉर्ड फंक्शन NGOच्या NGO फाळकेच्या अवॉर्ड कुठल्या तुमच्या जाऊ दे, कुठल्या झालं जात नाही तर तुमच्याकडे येणं प्रश्नच नाही. तर मी सगळं रिफ्यूज केलं त्यांना. आत्ताच माझ्याकडे अनेक फोन येऊन ते माझ्या मागे लागले. तर ते मी आत्ता प्रत्यक्षात आणलं की मी नाही जात आणि याच्याही पुढे जाणार नाही त्यांच्या अवॉर्ड फंक्शनला. कारण ते काहीतरी वेगळंच गृहीत धरतात. म्हणजे माझा चेहरा दाखवला की बा यांना सगळं मान्य आहे असं होतं ना. नाही म्हणजे ते चुकीच्या पद्धतीने करत असतील, पण ह्याला सगळं मान्य आहे असं मग ते दाखवतात ना लोक. ते यस कम त्यांचं नस कम, हा मग ते फ्रेम मध्ये आणतात ना तुम्हाला, असं होतं ना. म्हणजे जणू काही माझं ते बरंच असतंय असं होतं. तसं नाही पाहिजे. आणि ते झालेलं आहे, म्हणजे अनेक लोकांनी अशा अनेक घटना केलेल्या आहेत. तर मला वाटतं चांगल्या प्रकारे ते वापरत नाहीत आमच्या आजोबांचं नाव. माझं तेही म्हणणं नाही, चांगल्या प्रकारे तुम्ही त्यांना उठाव देत असेल तर ओके, पण तसं नाही होते ना. म्हणून माझी कंप्लेंट आहे की त्या NGOsना कुठेतरी सरकारनेच अंकुश सारखं मी अपील करतो त्यांनी त्याच्या मागे जाऊन बघायला पाहिजे. मी पाहिजे नावं सांगू त्यांना लोकांना सांगू शकतो, सरकारने अधिकाऱ्यांना सांगू शकेल की नाव आहेत ते मी तुम्हाला लिस्ट देतो, तुम्ही ऑडिट करा त्यांचं. पण ह्याच्या पुढे पण अवॉर्ड फंक्शन्स होतील तर तुम्हाला बोलवलं जातील, कारण आपल्याकडे सेलिब्रिटीज आहेत इंडियामध्ये, भरपूर असे सेलिब्रिटीज आहेत, मोठे नामवंत आहेत. तर त्यांच्यासाठी जेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल त्यावेळेला तुम्ही जाल का? नाही, आता NGOsच्या कुठल्याच NGOs नाही, आपण काही फिल्म प्रोडक्शन्स वाले जरा नाही, त्यांच्याला मी जाईन. फाळक्यांचं नाव नसेल आणि जेन्युन काही मला वाटली ती आपण म्हणतो की ती ऑर्गनायझेशन, तर नक्कीच मी जाईन. त्याचा प्रश्न नाही. त्याचा माझा दुसऱ्यांवर कुठे राग नाही. या लोकांवर जरा म्हणजे फाळकेंचंच नाव कशाला तुम्ही वापरा, तुम्ही दुसऱ्यांचं नाव वापरा ना कोणाचं असं. त्यात दुसऱ्या वेलकम आहे. कारण नवीन आता आज गायकवाड साहेबांनी कुठला चित्रपटाचा मुहूर्त करायला मी नक्कीच गायकवाड साहेबांच्या मुहूर्ताला जाईल. आणि तू पण मला वाटतं कुठेतरी तुझा असतोच ते सोलो सरगम काय करेल तर मी आहेच तिथे. मी आलो पण आहे आणि पुढे पण थँक्यू सो मच. तुम्ही आता याबद्दल दादासाहेब फाळकेंच्या अवॉर्ड बद्दल माहिती दिली, NGOsची माहिती दिली आणि आमच्या वृत्तवाहिनीला खूपच मोठा चांगला असा तुमचा म्हणजे लाभ आम्हाला म्हणजे दर्शनाचा लाभ लाभला. हे खूपच आमच्यासाठी एवढा काही मोठा नाही दर्शन वगैरे, पण तो मी म्हणू शकतो की तुम्ही ऑल द वे एवढा लांबून प्रत्येक जण लांबून आला, आपला वेळ खर्च केला. आज वेळ देणं फार, आज सगळं माणूस देऊ शकतो पण वेळ देत नाही.
आजकाल तो प्रॉब्लेम आहे. तर तो तुम्ही दिलेला आहे वेळ आणि हा माझ्यासाठी अमूल्य आहे. तुमचेच खूप खूप आभार की तुम्ही आम्हाला तर वेळ मी दिलात. तुमचा पण आभार आणि आहे आमच्या वाहिनीलाही. आणि मला वाटतं असंच तुम्ही येत जा. पुढच्या इंटरव्ह्यू घेतला नाही तरी हरकत नाही, नुसतं येत जा. स्टॉप केला